तर गाईस आत्ता आहे ना, मी जस्ट झोपलो होतो आणि प्रज्वलचा फोन आला की बाहेर जायचंय, काहीतरी प्रॉब्लेम झाला. बघतो आता काय विषय. तुषारला घ्या. तुषार भाऊ गाडी चालू राहिली, तो ऑन द फायर आहे तुषार भाऊ. आता काय या का माणूस जर टाकला हा काही फक्त कपडच जात एवढं डिग्री असते सेल्सिअस. मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू आवर व्लॉग. तर गाईज आता मी आवरलो उठलोय आणि आता विषय काय आहे, डोक्याला तेल लावायचं आपल्याला आज. म्हणजे कसं आठवड्यात मी दोनदा तेल लावतो डोक्याला, तर मग आज तेल मालिश करायची. चालेल ठीक आहे. मग मी ती सकाळी मम्मीला शाळेत सोडायला गेलतो, किसले खराब झाले का, तसं काही नाही, देवाच्या कृपेने आहे, चालू व्यवस्थित चालू आहे. तर आता काय करायचं, तेलाची बॉटल आणतो, म्हणजे टिक्कीत होती, आणि मग त्याच्यानंतर आपण हेअर ऑइल करू, नाही का, मग थोडी मालिश करू. ओके मध्ये चालेल ठीक आहे. ओके ओके, बाय बाय बाय. हा हा. मम्मी गेली ना, रोले बोर होतो घरात, काय सांगू. मैं भारी जला डन 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 डन. काय काय आणलं माहिती का, हे बघा, ही बॉटल्स, तेलाची बॉटल नाही का, अजून एक होती, आणि कुठं आहे की नाही, कुठं गेलं ती. ओके, हे विटॅमिन इच कॅप्सूल आहे, याच्याने फोकस काय होतं. ओके मध्ये हा. चला आता आपण तेल मालिश करूयात. कुठे चालले का आता. मिक्स केलेलं आहे आता. हे बघा, तेल लावतो मी, तेल लावतो, मग परत तेल लावलं भेटतो, नाही का, मग डायरेक्ट आंघोळ बिंगो करू पद्धतशीर मध्ये. ओके ठीक आहे, डन. ओके गाईस, आता जस्ट आंघोळ बिंगो झालेली हो माझी, आणि चक्रा मारत होतो बाहेर उन्हात जरा, असं सर उन्हात जाऊ जरा, नाही का, असं. हा लय भारी वाटतं हो. अंघोळ बिंगो झाली पद्धतशीर, टी शर्ट घालला घरात, काय टी शर्ट घालू, बोले गरम होतो घरात, त्याच्यामुळे मग स्लीवलेसच घातलं. थोडं चक्र मारू 2 मिनिटं, नाही का, झाडाला पाणी बिणी दिलेलं आहे, सगळं पद्धतशीर आहे आपलं. अजून काय म्हणता गाईस. काल आहे ना, मी दाढी गेली तुषारकडं, काल काल नवीन त्याच्याकडं कारागीर आलाय, असं. तर भारी केली दाढी त्यांनी, व्यवस्थित पद्धतशीर केली, भारी, नाही का, तशी पाहिजे तशी, असं. एकदम भारी लाईट येतोय, तसं हँडसम तर दिसतोच आपण तसं. देवा, तो दाखव कॉलनीत कुणीच तर इथं. हॅलो, तोंडाकडे बघत लोक, लाज वाटते व आपली त्यांची. नवीन नवीन जरा दाखवतो, कुणीच नाही, दाखवतो तुम्हाला, थांबा. तर आपलाच राजी, कुणीच नाही, कुणीच नाही, आपणच इथं एकटाच चक्र मारतोय. दुपारचं कोण नसतं, म्हणजे दुपार पण नाही, तशी 11 वाजलेली, असं.
आणि सकाळीच आपण पाणी दिलं. मी म्हणलं दररोज दररोज खूप दाखवा नाही का आपल्या मित्रांना, फ्रेंड्सला, फॅमिलीला नाही का. पाणी बिनी दिलं हे बघा. बरं वाटत नाही असं. झाडांना पण मग सकाळी आंघोळ पाहिजे ना. हे झाड भारी हो, सावली बिवली पद्धतशीर. माझ्या बड्डेच्या दिवशी लावलं होतं झाड मी. आले त्याला 2-3 वर्ष. हे बघा असं. हा. आपली धन्नो पुढं घ्यावा काय असं वाटतं मला. पुन्हा दे ना शिटले भाजन. ओके. असं काय म्हणावं आता. तुम्हाला माझ्या मोबाईलचा झुंबू कुठं तर हो का. भगवा झेंडा हे बघा गाईस. चांगलं झूम आहे रे. 10x झूम आहे 10x. आपला विवो पण आयफोन पेक्षा कमी आहे का. नात करती काय. बघा अशी गार हवा सुटलेली. वातावरण म्हणजे एक नंबर. चालेल मग आता गाईस मी ना थोड्या वेळ ना कॉलेजचा जरा अभ्यास करतो. जरा हे दिलेलं असाइनमेंट कम्प्लीट करतो. मग ते करावं लागेल. ते झाल्यावर भेटतो तुम्हाला. लाईक करा, तुम्ही लाईक करत जा ना काय, आणि शेअर पण करत जा. तसं आपले ब्लॉग्स पसरायला पाहिजे. आपण पण फेमस व्हायला पाहिजे. गाईस पोरांची आज खेळायची सुट्टी झाली वाटतं. जेवण झाल्यावर लंच ब्रेक असतो ना, खेळता तिकडला पचिपी खेळता ते वाटतं. शाळा चालू आलं बरं वाटतं हो. रहदारी चालू होती. रस्ते या रस्त्याला डिमांडच नसतं मग एवढं. लपाछपी खेळतात ती इकडं, लपतात मंदिराच्या माग. तिकडं बोरी खेळतात ती. या बोरींचे गप्पा चालू असं. 2000 years later. तर काही साधता आहे ना, मी जस्ट झोपलो होतो आणि प्रज्वलचा फोन आला की बाहेर जायचंय, काहीतरी प्रॉब्लेम झाला. बघतो काय विषय. तुषारला घ्यायला आलोय. तर काहीच आम्ही आता इथं आलतो शेतात आणि बघितलं आम्ही नाही का, ती दिसत डीपी तिथं. मी हात गेला तिथं बघा. तिथं ती डीपीला जरा हे लागलं, थिंगी उडली नाही का, म्हणजे काहीतरी झालं, फ्यूज उडाला काय, त्याच्यामुळे ते पेट धरलं होतं वाटतं. तेच बघितलं तिथं. यांनी लोकांनी विचारलं शेजारच्यांनी, आणि मग उशीर झाला आम्हाला. त्याच्यामुळे पण ते बोलले की तुमच्या अगोदरच आम्ही सगळं म्हणजे भिजून सगळं हे केलं, तरी कुठं म्हणजे एवढं हे झालं नाही. सत्ता आहे ना, चालला जा घरी. ते डीपी ना उन्हामुळे जळाली होती. असं विषय झाला. चाललोय आता. तुषार मी आलतो प्रज्वलला म्हणलो येतो तिकडे द्यावेलीत शंकरपूरला हे ना शेती. असं भीती वाटते भाऊ. गाईस तुम्ही बघत असाल मला दिसत असं बघा की कसं ऊस हे झालं आहे पेटला बघा खालून. कसं हे पूर्ण म्हणजे त्याचा उपयोगच नाही आता काही. सगळंच म्हणजे पाचरटसारखं झालं ना ते. आणि पलीकडची दिसत असेल तुम्हाला दारी त्या पलीकडून थोडा पेटला. कमीत कमी 1 एकर पेटला भाऊ. लय नुकसान झालं हो मित्राचं. तसं आम्ही धावपळत गेलो. तुम्हाला दिसत असेल बघा कसं प्रॉब्लेम. सगळं म्हणजे काळं झालं सगळं. म्हणजे इतकं वापा लागत होतं तिथं, गरम होत होतं. तरी पण म्हणजे त्या लोकांनी भरपूर विझवलं. काही तिथं भेटू म्हणजे काहीतरी नाही कसं विझवलं. काही पाणी पिणी नव्हतं, पण तरी पण तिथं पाचरट असायचे. त्याच्यामुळे ते उरकवलं नाही का फांद्याने असं. ते धोका टाळला असं. इकडे असं म्हणजे ते वाळलेलंच होतं ना ऊस. इतकं म्हणजे वाईट वाटतं ना रो. असं प्रॉब्लेम झाला. पण काही कोणाला काही हे नाही झालं, काही दुखापत नाही असं म्हणजे काही तरी. बस इकडंच पण म्हणजे पूर्ण असं प्लेन झालं असं जळून
हात झालंय सगळं. काहीच आता आम्ही ना चाललोय परत आता घरी फॅक्टरीला. तुषारला जायचं दुकानावर. चाललोय आणि किती वाजले आता तरी टायमिंग आहे ना 4:15 वाजलेले एक्झॅक्ट. असं आहे. आम्ही इकडे शंकरपूरला आलतो. तुषार भाऊ गाडी चालू राहिले तो ऑन द फायर आहे तुषार भाऊ. आता काय अडचण नाही आम्हाला कुठं जायचं असलं ना तुषार भाऊ आहेच तसे. फक्त टाइम पाहिजे नाही का. अरे बाप. चला चला रस्ता लई खराब आहे रे. तुझे पहिल्यांदा आलाय का आधी आलता? हा का मग माहितच नाही रस्ता कसं. गरम झालत हो. घर बिर चांगले बांधलेली इकडे मोठे मोठे चांगले. कुठं चाललंय लय तोंड सोडलंय बाबा आणि उन्हात आणाच काही सगळ्यांनी तर टेन्शन तेच तर प्रॉब्लेम झाला आता. काहीच ते प्रज्वलचं आहे ना तुम्हाला सांगितलं ना जसं याच्यात व्हिडिओ मध्ये बोलवलं तसं त्याला ते टिपी होती तिथं शेतात आणि ते काहीतरी उन्हाने जरा म्हणजे हे झालं थिंगी धरले असं नाही का फ्यूज गेला का काय माहिती आम्हाला कळालं नाही. आम्ही तिघच गेलतो पहिल्यांदा तुषार मी गेलो म्हणजे त्याचा फोन आला तुषारला की असं असं आलंय या तुम्ही लवकर. तो तिकडून आला शाळेतून काय आम्ही दोघं आलो मग गाडी घेऊन येताना मग माझ्या डोक्यात नव्हतंच काय व्हिडिओ काढायची. पण तुषार भाऊ मोटिवेट केलं मला आपलं चालू राहून दे नाही का व्हिडिओ कळायला पाहिजे कसं काय आपलं काय चालू आहे कशी काय. तेव्हा मी व्हिडिओ काढली आणि गाडी चालवताना काय होतं व्हिडिओने काढते असं जजमेंट येत नाही. त्याच्यामुळे त्याला म्हणलो तुम्हीच गाडी चालवा नाही का पद्धतशीर. इकडलीच भक्कच आहे रे पण हा ना ना कोणीच नाही आपलं तर सारखं नाही. तरी किती किलोमीटर असतं आपला देवलीपर म्हणजे 30 किलोमीटर एवढं बाबो. येताना काय वाटलं नाही फक्त येताना रप्पा आलो ना आपण. हा तो एकच पट्टी रस्ता आहे ना त्याच्यामुळे कोणी येतं मधीच. बाबा काय करतात काय माहिती त्यांचं. आणि काहीच आम्ही आता याला मित्राची गाडी घ्यायला गेलतो तेव्हा पण काय एवढा व्हिडिओ नाही काढली पण तरी काढली आम्ही थोडीफार क्लिप काढलेली त्याची नाही का. आणि निखिलची पण गाडीचं आपल्याला हे बघायचं नाही चालू आहे त्याची गाडी. निखिलने घेतलेली गाडी म्हणजे आपण मग कसं टेस्ट ड्राईव्ह तुम्हाला काय रिव्ह्यू देऊ नाही का गाडी घ्यायची का नाही तुम्हाला असं चालून बघावं लागेल ना आपल्याला. हा तर काही दुसरं चाललंय आता. आणि काहीच तुषारला मी आता सोडलं नंतर आठवलं की देवलीत बुलेट ठेवली होती. मग त्याला बोललो तू इथूनच जा देवलीतून मग घरी परत काय जायचं मग उगाच ह्याला पटवाईन नाही का डबल. त्याच्यामुळे त्याला म्हणलं देवली तुला सोडतो मग तिथून जा तू मग मी जातो परत रिटर्न मागं त्याच्याकडं प्रज्वलकडं. मग तो गेला आता मी पण चाललो आता रिटर्न परत. तर गाई तिकडचं उरकलंय आम्ही निघालोय. तेवढ्याच प्रज्वलच्या मामाचा फोन आला म्हणजे चुलत मामा आहे ते बोलले की ये घरी नाही का. मग आम्ही लिंबू सरबत पिलो त्या बसला गप्पा मारत तो तिथं घरात. मी म्हणलं बाहेर यावं मग आपलं बसलो इथं की गार होती ना भाऊ काय सांगा तुम्हाला मोकळं आहे ना असं असं वाटतं तिकडेच घर पाहिजे नाही का असं म्हणजे शेतात एक घर पाहिजे ना असं नंबर वाटतंय असं आहे. इतकी गार हवा सुटलेली हो काय सांगू बघा बघा बॅकग्राऊंड मला तरी दाखवतो बघा असं गार हवा सुटलेली. तिकडे गाडी लावली आम्ही बसलो इथं आता काम चालू आहे वाटतं घराचं. बघा असं तर गाईस विषय काय झालता
तिथे ना शेतात आहे ना विषय काय आला त्याच्यात की तो शाळेत होता त्याचा मला फोन आला की तू ये इकडं मासा असं गाडी घेऊन ये. मग मी काय केलं तुषारानं आम्ही दोघं निघालो. त्यावेळी त्याला घेतलं मग तो तिथून आम्ही मग आलो इकडं संगापूरला. आणि डीपी ना डीपी काहीतरी फ्यूज काहीतरी विषय झाला फ्यूजचा प्लग बी काहीतरी लूज झाली असं वाटतं त्याच्यामुळे ते झालं असं जाळ धरला नाही का त्याच्यामुळे ते वाऱ्याने अख्खं पेटलं ऊस असं अवघड विषय झाला. तरी पण त्यांनी त्या लोकांनी केलं होय विजवलं पण मग तरी हे झालं ना जळलंच तरी असं विषय. हे बघा तुम्हाला कैरी दाखवू गाईस. हे बघा कैऱ्या बघा हे जरा कडं आलं हो वा हायड्रोलिक आहे काय ते भारी या का माणूस जर टाकला हा काही फक्त कपडच जात एवढं डिग्री असते सेल्सिअस हो गाईचे प्रयोलचे मामा आहे हो. त्याची फॅक्टरी हा हे पण आपण दुसरीकडे तयार करायला देतो एवढ्या फ्रेम याच्यामध्ये फिट करून तिकडे कसं आहे हा ते काम चालू इथंच चालू आहे काम इथंच करतो हा नाही, जे याचं फ्रेमकडे आणि इथं होतं हा आणि हे बाहेर करतो हा का करायचं मग तो कॉम्बो होतो त्या फ्रेम मध्ये बसतो हा छोटोला हा असं. चाल दणकट आहे पण रिस्क कशी 9ची डिग्री व्हायची हा ना पेट्रोलची मामा आहे गाईस सत्य मामा आहे पहिलं त्यांना म्हणा, आता हा 20 किलो होतं म्हणजे आपण. 60 किलो होतं ना पहिलं 60 किलो होतं आता हे 25 किलो होतं. हा हा त्याच्यामध्ये त्या प्लॅन्ट मध्ये आल्या होत्या तरी त्यातले 2 विकल्यात मी असं एक मशीन विकलं त्यातलं एक विकलं अख्खे कंपनी 3 गाड्या होत्या आमच्याकडे. द्राक्षाला एकरी कमी कमी 2.5-3 लाख रुपये खर्च आहे. मोडलं वगैरे विजवलं त्याच्यामुळे वाटलं